काम करते आणि जाणीवपूर्वक पाठराखण करते. कारण असं आहे की एका आरोपीला ताब्यात घेणं, कारण अनेकदा नागपूरमध्ये देखील तो आरोपी आहे असं सांगितलं जात होतं. नाही, मला अजूनही आठवतं की दाऊदला फरफटत आणणार होते. अरे तुम्ही वालाघराला नाही आणू शकत, तुम्ही दाऊदच्यापर्यंत काय पोचणार हो? पॉलिटिकल अंडरस्टँडिंगशिवाय हे सगळं घडत नाही आहे. आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली, त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही की बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलं आहे. तर त्यांचे रामकृष्ण बांगर, मी नाव घेतो आज, त्यांच्या 11 संस्था आहेत, शैक्षणिक संस्था. त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही. बबन गीते तो फरार आहे बिचारा. आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनिंग कोणी केलं आहे? प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा ना तुम्ही, मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं रे झालं आहे. तो तुम्हाला येऊन गपचूप सगळं सांगून जाईल ना. तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका. बीडमध्ये हे ज्यांची जे नावं घेतो आहे आम्ही, त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा, नाही तर मुंबईत तरी बोलवा. आणि बोलवले सांगू नका, बघा तुम्हाला तुमच्यासमोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले, काय झालं, कशी घरी घुसले होते, कसे घरी दम दिले, सगळं बाहेर येईल ना. म्हणजे सुरेश अण्णांनी जो